नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये विजय आणि पार्थ या दोघांमध्ये प्रचंड भांडण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर याचं कारण सुद्धा रम्याच आहे. विजय पार्थला म्हणत असतो, इतक्या चांगल्या घरातला मुलगा, इतक्या चांगल्या आईवडिलांचा मुलगा आणि असले चिपचाळे करता. यावरती प्रचंड चिडलेला पार्थ विजयची गच्ची धरतो आणि म्हणत असतो, आई वडिलांवरती जायचं नाही आणि आई वडिलांचे संस्कार काढायचे नाहीत. प्लीज, जर तुला मया येत असेल ना, तर तुझ्या खोटारड्या बायकोला इथून घेऊन जा आणि काय लाड करायचे आहेत ते तुझ्या घरी नेऊन कर. यावरती विजय म्हणत असतो, घेऊन तर जाणारच आहे, पण तोपर्यंत माझ्या होणाऱ्या बायकोवरती कोणतेही आरोप करायचे नाहीत, नाहीतर जीनं हराम करून टाकेल. आणि यावरती दोघांचं पुन्हा एकदा एकमेकांच्या अंगावरती धावून जाऊन जबरदस्त भांडण लागतं आणि सगळेजण इथं सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. माननी पार्थला आणि विजयला रागवते आणि म्हणत असते, काय चाललंय तुमच्या दोघांचं? तुम्हाला समजतंय का तुम्ही काय करताय? लहान बाळ आहात का तुम्ही? तर प्रत्येक वेळी रम्या अशी काहीतरी चाल खेळते की ज्याच्यामुळे घरातलं वातावरण मात्र बिघडून जातं. पार्थला इथे प्रचंड राग आलेला आहे आणि पार्थ वसुंधराला म्हणत असतो, वसुंधरा आत्या, उद्या मला हा माणूस ह्या घरामध्ये दिसला नाही पाहिजे. आतापासून जर हा माणूस घरात दिसला तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. पार्थने वसुंधराला एकदम स्पष्ट आणि चांगल्या भाषेत सांगितलेलं आहे. तर विजयचा नेमका हेतू काय आहे हे आपल्याला पुढील भागामध्ये नक्कीच समजेल. तोपर्यंतसाठी ही मालिका तुम्ही अशीच एन्जॉय करा.